मुगाची डाळ घालून शापूची भाजी कशी बनवायची ती पाहूया। दगडी खलबत्त्यामध्ये 2 गड्डी लसूण सोलून घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ घालून मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचे। ओबडधोबड बारीक करायचे, जास्त बारीक नाही करायचं। अर्धा कप मुगाची डाळ घेतली, 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायची। यामध्ये पाणी घालून ही डाळ थोडा वेळ पाण्यामध्ये अशीच भिजत ठेवायची। आता ही डाळ आपण बाजूला ठेवून देऊया। भाजी निवडून घेतलेली आहे, अशा पद्धतीने शाबूची भाजी निवडून घ्यायची, पाण्यातून बाजूला काढून घेऊयात। हाता बसेल तेवढी भाजी आपल्याला सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायची, अगदी बारीक अशी आपल्याला कट करून घ्यायची। संपूर्ण भाजी मी अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात। कढई गरम झाली की 2 चमचे खाण्याचं तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की लसणाची मिरचीची पेस्ट होती ती घालून घ्यायची, थोडा वेळ भाजून घ्यायची। चिरलेली भाजी घालून घ्यायची, मीठ मगाशी घातलं होतं घालायची गरज नाहीये। भिजवलेली डाळ पाण्यातून काढून घ्यायची आणि भाजीच्या मधोमध व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तशा पद्धतीने करून घ्यायची। झाकण ठेवून याची वाफ काढायची, एकसारखी भाजी मिक्स करायची, पुन्हा झाकण ठेवून याची वाफ काढायची। भाजी खाण्यासाठी तयार होते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब